अयोध्येत राम मंदिराची उभारणी अभिमानाची गोष्ट. पंतप्रधान मोदींचे आभार. मात्र आज बाळासाहेब असायला पाहिजे होते. कारसेवक शहाजी कांबळे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी होते ही अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिराची उभारणी होते आहे, त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो. मात्र आज शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असायला पाहिजे होते, असं मत मिरजमधील कारसेवक शहाजी कांबळे यांनी व्यक्त केलं. बाळासाहेब यांची आठवण करताना शहाजी कांबळे यांना अश्रू अनावर झाले. अयोध्येत 6 डिसेंबर 1992च्या वेळी मिरजमधील कारसेवक शहाजी कांबळे हे जखमी झाले होते. कांबळे यांच्या जीवनाची कहाणी संघर्षमय आहे. त्यावेळी त्यांनी CBIची चौकशी सुद्धा झाली होती. वयाच्या 50च्या काळात सुद्धा त्यांची बेताची परिस्थिती आहे. मात्र एका मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेले शहाजी कांबळे हे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे असून प्रतिकूल परिस्थिती सुद्धा ते आपल्या विचारावर ठाम आहेत. आता म्हणजे आज मला प्रकर्षानं आठवण येते ते म्हणजे कसं, माझे हिंदू हृदय सम्राट आज जर मंदिर बांधकाम पूर्ण होताना जर साहेब असते तर आज सगळ्यात मोठा आनंद तो झाला असता. मला साहेब हवे होते आज खरं असतं. बाळासाहेब जर असते ना तर मला आज अत्यंत आनंद झाला असता, कारण त्यावेळेला त्यांनी श्रेय घेतलं होतं ह्याचं खरं म्हणजे. आज साहेब हवे होते. बाकी काय नाही, आमच्या समोरच होते. आम्ही केलं सगळं, हिंदुत्वासाठी केलं, धर्मासाठी केलं. पण माझ्या समोर एकच आहे की आमच्या हयातीत आमच्या समोरच प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर मोदीजींच्यामुळं उभं राहते. मोदीजी साहेबांच्यामुळे उभं राहते. पंतप्रधान माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्यामुळे उभं राहते. हे देखील एक चांगलंच कार्य आहे आणि आम्हाला ते पाहायला मिळते. हेच आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि आम्हाला ते भाग्याचा दिवस वाटतो आहे. आजचा दिवस येणारा 22 तारीख आम्हाला भाग्याचा दिवस वाटतो आहे. पण आज बाळासाहेब हवे होते. 1992च्या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर आपण हयात असतानाच राम मंदिराची उभारणी होत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं शहाजी कांबळे यांनी सांगितलं. मिरजेतील मागासवर्गीय कुटुंबात 19 जून 1972 साली जन्मलेले शहाजी कांबळे हे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. अयोध्येमध्ये 6 डिसेंबर 1992 साली कारसेवा करण्याचं नियोजन झालं. संपूर्ण देशभरातून अयोध्येकडे कारसेवक निघाले. मिरज असंख्य कारसेवक अयोध्येत पोहोचले. कारसेवक सुरेश शेळके, शहाजी कांबळे, धनंजय सूर्यवंशी, राजू शिंदे आणि वासू जकाते या 5 कारसेवकांनी शरयूकुंडात अंघोळ केली. त्यानंतर मोठ्या तारांचं कंपाऊंड ओलांडून सुरेश शेळके आणि शहाजी कांबळे बाबरीच्या परिसरात पोहोचले. सुरेश शेळके आणि काही कारसेवक घुमटावर चढले. कारसेवक मोठ्या संख्येने परिसरामध्ये घुसत होते. यावेळी कांबळे यांच्या पाठीला पार लागल्यामुळे शहाजी कांबळे हे जखमी झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर फैजाबाद येथील रुग्णालयात उपचार झाले. बाबरीचा संपूर्ण ढाचा पडल्यानंतर सर्व कारसेवक आपापल्या गावी निघाले. मिरजमध्ये आल्यानंतर काही दिवसांनी CBIचे पथक शहाजी कांबळे यांच्या घरी आलं आणि त्यांची चौकशी सुद्धा झाली होती. प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा त्यांनी हिंदुत्व जोपासलं. वयाची 50 गाठलेले शहाजी कांबळे हे उपेक्षितच जीवन जगतायत. मिरजमधील विद्यानगरमधील एका खोलीत ते राहतात. पत्नी, मुलगा असा त्यांचा परिवार आहे. मिळेल ते काम करून ते आपल्या संसाराचा गाडा चालवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्येत राम मंदिराचं निर्माण होत आहे. आता आपल्या हयातीत राम मंदिर उभं राहत आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचं शहाजी कांबळे अभिमानाने सांगतात. मात्र राम मंदिर उभारत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते, असं सांगत शहाजी कांबळे यांना अश्रू अनावर झाले. राम मंदिर आंदोलनाच्या वेळी त्यांना मिळालेलं ओळखपत्र अजूनही त्यांनी जपून ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आम्ही राहत असताना लहानपणापासूनच माझ्यावरती हिंदुत्वाचे संस्कार झाले. मी माझे मित्र सुरेश शेळके, मकरंदभाऊ देशपांडे, वासू जकाते, राजू शिंदे, धनंजय सूर्यवंशी हे आम्ही सर्वजण मिळून 4 डिसेंबर 1992 रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसमधून अयोध्येच्या दिशेने आम्ही निघालो. 4 डिसेंबरला निघाल्यानंतर 6 डिसेंबरला पहाटे आम्ही अयोध्येमध्ये पोचलो. मग आम्ही सहज असं आपण आपल्याला वरती कुठं जाता येते, आत कुठं जाता येतं ह्या उद्देशानं आम्ही मशिदीच्या पाठीमागच्या बाजूला गेलो. पाठीमागे गेल्यानंतर आम्हाला तिथं विश्व हिंदू परिषद, RSS, भारतीय जनता पार्टी, बजरंग दल यासारख्या अनेक हिंदुत्ववादी संस्थेचे संघटनांचे कार्यकर्ते भेटले. बरोबर 11 वाजून 5 मिनिटांना आम्ही
आतमध्ये उड्या मारल्या तारेच्या कुंपणावरती. उड्या मारून आत गेल्यानंतर माझ्याबरोबर जे सुरेश शेळके होते ते घुमटावर चढले आणि मला त्यांनी सांगितले की तू वरती येऊ नको, जाण्याला अजून काय एवढा बारीक रस्ता आहे, तू वरती काय येऊ नको, तू खालीच थांब. मग त्यावेळेला मी स्वतः रामलालाची मूर्ती ज्या आतमध्ये स्थानापन्न होती तिथं जाऊन मी प्रभू श्रीरामाचं दर्शन वगैरे घेतलं, सीतामैयाचं दर्शन वगैरे घेतलं. सीताकी रसोई म्हणून असं उजव्या साईडलाच, म्हणजे पूर्वेला तोंड करून जे हे होतं, सीताकी रसोई म्हणून उजव्या साईडला एक बाजू होती. तिथला एक दगड मी स्वतःजवळ माझ्याजवळ ठेवला आणि पाया वगैरे पडून आल्यानंतर आम्ही आमच्या कारवाया सुरू केल्या. सोबत आमच्याबरोबर जे कुदळ, फावडी, टिकाव वगैरे सगळं होतं हे पाडायला सुरुवात केली. सगळे कारसेवक अचानकच एकदम जय श्रीरामचा नारा करत एकदमच मशिदीच्या बाजूने आले. त्यावेळेला आम्ही पाडत असताना कारसेवकांच्या या धक्काबुक्कीमुळं, गोंधळामुळं सगळं वातावरण सगळं हे झालं होतं. त्यावेळेला त्या गर्दीमध्ये मला पार देखील लागली होती पाठीमध्ये. त्यामुळे मी खाली पडलो. मला तिथीलच एक उत्तर प्रदेशमध्ये एक वाराणसीतलाच एक मुलगा होता, मनोजकुमार चौबे नाव त्याचं. त्या मुलानं मला बाहेर असं ओढत आणून एका सवारीमध्ये, सायकल सवारी होती ती, तिथं बसून मला फैजाबादच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर 3-3:30 वाजता माझ्यावर जे काय उपचार करायचे ते तेथील डॉक्टर, नर्स लोकांनी माझ्यावर उपचार केले. मिरजेच्या दिशेनं आम्ही परत आलो आणि जो काय आम्ही सीताकी रसोईमधून जो दगड आणला होता तो आम्ही दगड आणून इथं त्याची विधिवत पूजा वगैरे केली. शिवा चौकामध्ये आमचे मित्र सुधीर अवसरे, विनायक यादव, शिवा चौकातले आमच्या छत्रपती शिवाजी चौकातील आमचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून आमचे तिथं पूजा वगैरे केली. CBIचे अधिकारी माझ्या मिरजेतील घराकडे आले होते. राम मंदिर हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं. माझं वैयक्तिक तसं मत आहे की राम मंदिर आपल्या हिंदुस्थानामध्ये राम मंदिर व्हायचं नाही तर आणखीन कुठं व्हायचं. हे राम मंदिर अगोदरच व्हायला पाहिजे होतं. हे अगोदर जर झालं असतं तर 90 साली जे काय कारसेवक धारातीर्थी पडले तिथं, त्यांच्यावर गोळीबार झाला, ही घटना घडलीच नसती. पण आता इतक्या वर्षानंतर देखील जे मोदी साहेबांनी आता राम मंदिर जे स्वतः पुढाकार घेऊन, त्यांचं एक स्वप्न होतं मोदी साहेबांचं. त्यांचं एक स्वप्न होतं की ह्या ठिकाणी भव्य आणि दिव्य राम मंदिर असावं. ते मोदी साहेबांचं स्वप्न होतं. ते मोदी साहेबांचं स्वप्न आज खऱ्या अर्थानं म्हणजे पूर्ण झालं, 22 तारखेला पूर्ण होते आणि ह्याचा मला मनस्वी आनंद आहे.